किसान क्रांतीच्या कोर कमिटीनं सर्वानुमते संप मागे घेण्याबाबतचा निर्णय घेतला असून 4 महिन्यात सरकारनं मागण्या पूर्ण न केल्यास पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा किसान क्रांतीचे राज्य समन्वयक जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिलाय। तसंच माझा भाजपशी काही संबंध नसून मी मॅनेज झाल्याचा आरोप खोटा केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं। संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी महासंघाच्या वतीनं आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर दूध ओतून आंदोलन करण्यात येणार होतं। मात्र मराठा शेतकरी महासंघाच्या संभाजी दहातोंडे आणि काही कार्यकर्त्यांनी मुंबईत प्रवेश करताच त्यांना मानखुर्द पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान संप मिटलेला नसून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्यात आली आहे। 7/12 कोरा होईपर्यंत आणि शेतमालाला हमीभाव मिळेपर्यंत संप सुरूच राहणार असं दहातोंडे यांनी सांगितलं। येवला तालुक्यातल्या सायगावमध्ये शेतकऱ्यांचा संप अजूनही सुरूच आहे। सरकारनं दिलेली आश्वासनं शेतकऱ्यांना अमान्य आहेत। दुग्ध संस्था शेतकऱ्यांनी 100% बंद ठेवल्या आहेत। सरकारच्या निषेधार्थ दूध रस्त्यावर ओतण्यात आलं। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही आता संपात उडी घेतली आहे। परभणी गंगाखेड रस्त्यावर रास्ता रोको करत त्यांनी आंदोलन केलं। भाजीपाला, फळं आणि दूध घेऊन जाणारी वाहनं अडवून त्यातील माल रस्त्यावर फेकला। सांगलीत संतप्त शेतकऱ्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याला चपलीनं मारहाण करत पुतळ्याचं दहन केलं। संभाजी ब्रिगेड आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या मागण्या करत जोरदार घोषणाबाजी केली। किसान क्रांती मोर्चानं संप मागे घेतल्याचं जाहीर केलं असलं तरी नाशिक जिल्ह्यात संप कायम राहण्याची शक्यता आहे। दरम्यान काही व्यापारी भाजी विकण्यासाठी मार्केटमध्ये आले होते, त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांचा माल फेकून दिला, त्यामुळे काही काळ नाशिक मार्केटमध्ये तणावाचं वातावरण होतं। इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय। पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करत आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली। इंदापूरसह कळस, किलेवाडी, डाळस, भादलवाडी, भिगवण, चौफुल्यातही महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली। शेतकरी संपाला जळगाव जिल्ह्यातील चोपडामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभाग घेतला। यावल नाका परिसरात रास्ता रोको करत पालेभाज्या रस्त्यावर फेकून देण्यात आल्या। शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून आज उस्मानाबाद शहरात बंद पाळण्यात येतो। या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भाजीपाला भेट दिला, शिवाय परिसरात घोषणाबाजी केली। या घोषणाबाजीनं जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्येही कर्जमाफी, शेतमाल आणि दुधाला योग्य भाव देण्याची मागणी करत शेतकरी रस्त्यावर उतरले। दूध, भाजीपाला आणि फळं रस्त्यावर फेकत त्यांनी सरकारचा निषेध केला। यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला। राज्यभर सुरू असलेला संप मागे घ्यायचा की नाही यावरून आता शेतकरी संघटनांमध्ये फूट पडत चालल्याचं दिसतंय। नांदेडमधील शेतकऱ्यांनी संप मागे घेण्याला विरोध केला। नांदेड परभणी रोडवर कुरगाव फाटा इथं आंदोलन करत शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध रस्त्यावर फेकलं। काही काळ रस्ता अडवून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। संपूर्ण कर्जमाफीची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार इथल्या शेतकऱ्यांनी केला आहे। शेतकरी संपात परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी उडी घेतली आहे। परभणी गंगाखेड मार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। भाजीपाला, फळं, दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून त्यातला माल रस्त्यावर टाकला। संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा इशारा विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय। ब्राह्मणगाव पाटीवर दूध, फळं, भाजीपाल्याचा खच पडला, तर वसमत तालुक्यातल्या कुरुंदामध्ये शनिवारचा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। लोकजागृती मंचच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात पालकमंत्र्यांच्या घरासमोर कांदे, भाजीपाला फेकण्यात आला। रस्त्यावर दुधाच्या कॅन उतरवण्यात आल्या। घरापुढे आंदोलन सुरू असल्यानं पालकमंत्री मदन येरावार शेतकऱ्यांची चर्चेसाठी बाहेर आले। शेतकरी कर्जबाजारी होऊच नये म्हणून सरकारचं काम सुरू आहे असं येरावार यांनी सांगितलं। मात्र लोकजागृती मंचाचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नंतर बोला अशी भूमिका घेतल्यानं कार्यकर्त्यांनी त्यांच्यापुढे कांदे भिरकावल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली होती। किसान क्रांतीच्या सदस्यांनी शेतकरी संपाबाबत घेतलेली भूमिका पोणतांब्यासह राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांना मान्य नाहीये। राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीवर शेतकरीही अद्याप ठाम आहेत।
कोर कमिटीच्या सदस्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय। मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर पुणतांब्यात ग्रामसभा घेत निर्णय जाहीर करण्याचं सांगणाऱ्यांनी मुंबईत निर्णय कसा घेतला असा सवाल करत शेतकऱ्यांनी कोर कमिटीच्या विरोधात घोषणाबाजी केली। संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी मांडली आहे। 5 जूनला ठरल्याप्रमाणे महाराष्ट्र बंद राहणार तर 6 जूनला सरकारी कार्यालयांना टाळं ठोकणार असंही त्यांनी सांगितले। नाव न घेता जयजीराव सूर्यवंशी यांच्यावरही त्यांनी टीका केली। मुख्यमंत्र्यांनी बैठकीला अन्य संघटनांना बोलवायला हवं होतं असं मत किसान संघाचे प्रदेश मंत्री मदन देशपांडे यांनी मांडलंय। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर भारतीय किसान संघातर्फे शेतकऱ्यांचा संप स्थगित करण्यात आलाय। मात्र राज्य कृषी मूल्य आयोग जर 30 दिवसात स्थापन केला नाही तर राज्यव्यापी संप सुरू केला जाईल असं देशपांडे म्हणाले। शेतकऱ्यांनी संप मागे घेतल्याचा दावा होत असतानाच नागपुरात काही संघटनांनी आंदोलन करत दूध रस्त्यावर फेकलं। जय जवान जय किसान, शेतकरी स्वाभिमान आणि इतर काही स्थानिक संघटनांनी शहराच्या कॉटन मार्केट चौकात आंदोलन केलं। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर नागपुरातही काही शेतकरी संघटनांनी संप सुरूच ठेवला आणि त्यातूनच हे आंदोलन झालं। यावेळी शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी आणि दुधाला रास्त भाव देण्याची मागणी आंदोलकांनी केली। या आंदोलनामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या संपावरून संभ्रमावस्था अजूनही कायम असल्याचं चित्र आहे। इंदापूरमधल्या निमगाव केतकीतील आठवडे बाजार आज भरलाय। संपामुळे आठवडे बाजार न भरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। तशी हाकही शेतकऱ्यांनी दिली होती। आता बाजार भरायला सुरुवात झाली, पण काही काळ बाजारात तणाव निर्माण झाला होता। राज्य सरकारनं 80% मागण्या मान्य केल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। काही ठिकाणी आनंदोत्सवही साजरा करण्यात आला। लासलगाव जवळील ब्राह्मणगाव विंचूर इथं किसान क्रांती सेनेचे शेतकरी फटाके फोडून त्यांनी आनंद साजरा केला। मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर रात्री उशिरा संप मागे घेण्याचा निर्णय किसान क्रांती मोर्चानं घेतला असला तरी काही ठिकाणी संप सुरूच आहे। त्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आजही भाजीपाल्याचे ट्रक कमी प्रमाणात दाखल झाले। तिसऱ्या दिवशी भाजीपाल्याची आवक घटली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। रोज 300हून अधिक ट्रक दाखल होत असताना संपाच्या पार्श्वभूमीवर आज फक्त 7 ट्रक मार्केटमध्ये आले। त्यामुळे भाजीपाल्याचा मोठा तुटवडा जाणवत असून त्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। जय महाराष्ट्र म्हणण्यावर बंदी घालणाऱ्या कर्नाटकचं पित्त पुन्हा एकदा खवळलंय। रोशन बेग यांच्या फतव्यानंतर जय महाराष्ट्र असा लोगो असणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसेस बेळगावात पाठवण्याचा निर्णय दिवाकर रावतेंनी घेतला होता। त्यानंतर बेळगावात दाखल झालेल्या या बसचे चालक प्रमोद गायकवाड आणि वाहक देविदास मोर्टे यांच्यावर कर्नाटक सरकारनं गुन्हा दाखल केला आहे। तसंच या बसचं स्वागत करणाऱ्या मराठी भाषिकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। समाजात तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले। तत्पूर्वी जय महाराष्ट्र घेण्यात आलेली पहिली एसटी बस बेळगावात दाखल झाली। त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी हार घालून बसचं स्वागत केलं। तसंच बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना पुष्पगुच्छ आणि भगवा फेटा घालून स्वागत केलं। यावेळी मिठाईचं वाटप करत फटाकेही फोडण्यात आले। लोगोमध्ये जय महाराष्ट्र लिहिलेली महाराष्ट्र परिवहन विभागाची बस कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर कोल्हापूरकरांनीही एकच जल्लोष केला। हलगीचा नाद, फटाक्यांची आतषबाजी, हाती भगवे ध्वज आणि सुवासिनींच्या हाती औक्षणाचं ताट अशा मराठी थाटात या बसचं कोल्हापूरकरांनी स्वागत केलं। कर्नाटकचे नागरी विकास मंत्री रोशन बेग यांनी जय महाराष्ट्र न म्हणण्याचा फतवा काढल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले। त्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बेळगावकडे जाणाऱ्या बसच्या लोगोवर जय महाराष्ट्र लिहिण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर मुंबईहून जय महाराष्ट्र असा लोगो घेऊन निघालेली बस पुणे सातारा कराड मार्गे कोल्हापुरात पोहोचली। यावेळी जय महाराष्ट्र म्हणण्यास विरोध करणाऱ्या कर्नाटक सरकारला ही सणसणीत चपराक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। कल्याणमधील भाजपच्या एका नेत्यानं गँगस्टर अरुण गवळीला प्रेरणास्थान म्हणून आपल्या बॅनरवर फोटो छापल्यानं चांगलीच खळबळ माजली आहे। कल्याणमधील भाजप उपाध्यक्ष शत्रुघ्न भोईर यांच्या वाढदिवसाचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावली आहेत। या बॅनरवर अरुण गवळीचा फोटोही छापण्यात आला। त्यामुळे कल्याणमध्ये हे बॅनर्स सध्या चर्चेचा विषय ठरले। दरम्यान भाजप नेत्यांनी काही उत्साही कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचं सांगत हे बॅनर्स काढण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं। मुरबाड तालुक्यातील धसईमध्ये स्वयंचलित बँकिंग सेवेचा शुभारंभ ज्येष्ठ समाजसेवकांना हजारे यांच्या हस्ते करण्यात आला। धसई हे देशातील पहिलं कॅशलेस गाव म्हणून ओळखलं जातं। बडोदा बँकेनं धसईमध्ये ही बँकिंग सेवा सुरू केली आहे। धसई हे 8,000 लोकवस्तीचं आदिवासी गाव आहे। या स्वयंचलित बँकिंगमुळे नागरिकांना 365 दिवस 24 तास सेवा उपलब्ध होणार आहे। खेळाच्या विकासाच्या दृष्टीनं अशा स्वयंचलित बँकांची गरज असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे।
मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळच्या अपघातग्रस्त सावित्री पुलाशेजारी नवीन पुलाचं काम आता पूर्ण झालंय। सरकारनं आश्वासन दिल्याप्रमाणे अवघ्या 6 महिन्यात हे काम पूर्ण झालंय। पुलाच्या बांधकामासाठी निविदा काढल्यापासून 6 महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं होतं। दरम्यान 180 दिवसांचं उद्दिष्ट असताना 165 दिवसात या पुलाचं काम पूर्ण झालंय। पुलाच्या बांधकामाला 35 कोटी 77 लाख रुपये खर्च आला असून सोमवारी नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन होणार आहे। नाशिकमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावत उकाड्यापासून हैराण झालेल्या नाशिककरांना काही प्रमाणात दिलासा दिला। गेल्या 2-4 दिवसांपासून नाशिकच्या तापमानात प्रचंड वाढ झाली होती। त्यात आज 1.5 तास पाऊस कोसळल्यानं जमिनीची धूप काही अंशी कमी झाली आहे, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता। मात्र त्याचवेळी शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागलं। पहिल्याच पावसात वीज गायब झाल्यानं पुढच्या 4 महिन्यात काय परिस्थिती असेल असा सवाल उपस्थित होतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।